तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भारी व्हिडिओ झाला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक भरती महामंडळ गोरेगाव या बद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जरा स्किप न करता आजचा व्हिडिओ ते पूर्णमध्ये बघा. तर मित्रांनो, गोरेगावमध्ये तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला पूर्णमध्ये माहिती जी आहे ते सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जरा स्किप न करता आजचा व्हिडिओ ते पूर्णमध्ये बघा. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ दररोज मिळून जाईल. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपलं टेलिग्रामचं जॉईन नसेल तर टेलिग्रामचं जॉईन करा, कारण की मित्रांनो तिथे तुम्हाला पी पण सर्व जे माहिती राहते मित्रांनो भरतीची ते तुम्हाला देत असतो. तर मित्रांनो, तुम्ही लवकर आपले टेलिग्राम चॅनल ते जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकते इथं महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई प्रशिक्षणासाठी हजर होण्याचे पुरुष उमेदवारांच्या सूचना. तर मित्रांनो, याच्यामध्ये खूप पॉईंट आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त मेन पॉईंट जे आहे मित्रांनो ते वाचून दाखवणार आहे. तर तुम्हाला पहिल्या नंबरला बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 कॅमिल कॉलनी गोरेगाव आणि मुंबई 400065 येथे 45 दिवसाचा कालावधीकरिता दिनांक 28/5/2024 रोजी सकाळी 8 वाजता संदर्भ प्रशिक्षण केंद्रावर हजर राहायचे आहे. आणि तशाच प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये साहित्य पण आहे मित्रांनो. पहिल्या नंबरला खाकी पॅन्ट 2 नग, दुसऱ्या नंबरला पांढऱ्या रंगाचा पीटी शर्ट 2 नग, तिसऱ्या नंबरला ब्लॅक सॉक्स 2 जोडी, 4 नंबरला बघू शकता ब्लॅक रंगाचा पीटी शूज 1 जोडी, 5 नंबरला बघू शकता ब्लॅक नॉलन बेल्ट 1 नग. आणि तशाच प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र पण आवश्यक आहे मित्रांनो. तुम्हाला दिला याच्यामध्ये पण 7व्या नंबरचा पॉईंट बघू शकता. पहिल्या नंबरला तुम्हाला पॅन कार्ड लागणार आहे आणि दुसऱ्या नंबरला आधार कार्ड लागणार आहे. आणि याच्या प्रकारे तुम्हाला याची जे झेरॉक्स आहे मित्रांनो ते 3 तुम्हाला पाहिजे मित्रांनो. तुम्हाला एक तरी झेरॉक्स आहे ते पाहिजे. स्वतःचे पासपोर्ट फोटो साईज पाहिजे, पण त्याच्यामध्ये पण एक तुम्हाला फोटो पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.